याआधी घरात कसं असायचं, रविवार किंवा सुट्टीचा दिवस म्हणलं की चिकनचाच बेत ठरलेला असायचा. पण आता घरामध्ये मोस्टली इडली डोसा असाच प्लॅन असतोय. त्यासाठी पहिल्यांदा 3 वाटी तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये भरपूर पाणी घालून भिजायला ठेवलं. आता 1 वाटी अख्खे उडीद घेतलेत मी. यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे ते सुद्धा स्वच्छ धुवून यामध्ये भरपूर पाणी घालून भिजायला ठेवलं. 7 ते 8 तास तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजली की पहिल्यांदा तांदूळ वाटून घेतले. तांदूळ थोडेसे रवाळ वाटून घ्यायचे. यामध्ये भिजायला घातलेलंच पाणी घालून वाटून घ्यायचं. डाळ मात्र वाटताना एकदम बारीक पेस्ट बनवून घ्या. सगळं व्यवस्थित मिक्स करून 2-3 मिनिटं फेटून घ्यायचं आणि यावरती झाकून रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं. डोशासाठी आपण डाळ आणि तांदूळ एकत्रच भिजत घालतो कारण आपल्याला ते सगळंच बारीक वाटून घ्यायचं असते. मात्र इडलीसाठी हे वेगळं वेगळं घालायचं कारण आपल्याला तांदूळ एकदम रवाळ वाटून घ्यायचे आणि डाळ एकदम पेस्ट. आता सकाळी बघा इडलीचं बॅटर कसलं मस्त फर्मेंट झालंय. आता यामध्ये थोडंसं मीठ आणि आवश्यकता वाटली तर पाणी घालायचं आणि इडलीच्या प्लेट्सना थोडं थोडं तेल लावून यावरती बॅटर ओतायचं. भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आली की यावरती इडली प्लेट्स ठेवून द्यायच्या. झाकण लावून इडल्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या. इडल्या व्यवस्थित शिजलेत. आता झाकण काढून या मी बाहेर काढून ठेवल्या. थोड्याशा कोमट झाल्या की मग चमच्याने अशा बाहेर काढा. एकदम मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार अशा इडल्या तयार झाल्या. आज मी इडली सोबत सांबर बनवलं नव्हतं. 2 प्रकारच्या चटण्याच बनवलेल्या. त्यासोबतच सगळ्यांनी इडल्या खाल्ल्या. चला अजून रेसिपीसाठी लाईक आणि फॉलो करायला तेवढं विसरू नका.